गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण लयबद्ध मांडणी हा अतिशय महत्वाचा एनएस आणि शिष्यवृत्तीसाठी असणारा घटक पाहणार आहोत. आता याच्यामध्ये 3 प्रकारच्या लयबद्ध मांडणीचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये अंकांची लयबद्ध मांडणी असेल किंवा अक्षरांची लयबद्ध मांडणी असेल किंवा विविध चिन्हांची लयबद्ध मांडणी असेल. आता इथं तुम्हाला स्क्रीनवर जो प्रश्न दिसतोय तो 2010-11च्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे. यामध्ये चिन्हांची लयबद्ध मांडणी आहे. ह्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची चिन्ह आहेत हे ऑब्झर्व करूया. इथं त्रिकोण आहे पहा. इथं त्रिकोणामध्ये टिंब आहे. पुन्हा इथं त्रिकोणामध्ये मधोमध उभी रेषा आहे. इथं त्रिकोणामध्ये पायालगतचा डावीकडचा जो शिरोबिंदू आहे उजव्या साईडचा तिथून असा लंब टाकलेला आहे. आणि अजून एक आकृती बघा वेगळ्या प्रकारची कुठं आहे का. एक मोकळा त्रिकोण आहे, एक टिंब आहे, एक उभी रेषा आहे, एक तिरकी रेषा आहे. बघूया अजून वेगळ्या प्रकारचं चिन्ह एखादं दिसतंय का. एकच मिनिट मी दुसरा शेअर करतो डायग्राम पहा. आता इथं पूर्णपणे एमटी त्रिकोण आहे पहा. इथं त्रिकोणामध्ये छोटासा टिंब आहे. पुन्हा इथं त्रिकोणामध्ये अशी उभी रेषा आहे. तर त्रिकोणामध्ये तिरकी रेषा आहे. म्हणजे आपण ह्या 5 चिन्हांचा एक गट केला. 1 2 3 4 5 पुढच्या 5 चिन्हांचा वेगळा गट केला आणि शेवटच्या 5 चिन्हांचा वेगळा गट केला. आता सर्वसामान्यपणे मगाशी डायग्राम काढली ती ही होती. फक्त मगाशी वर्तुळामध्ये त्रिकोणामध्ये टिंब होता. आता त्रिकोणामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा पोकळ गोल सुद्धा दिसतोय पहा. म्हणजे एक चिन्ह मोकळ्या त्रिकोणाचं आहे, दुसरं चिन्ह त्रिकोणामध्ये टिंब अशा पद्धतीचं आहे. मग ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार, तर राहिलेलं जे सिंबल आहे ते मध्ये त्रिकोणामध्ये असा पोकळ गोल येणार पहा. पुढच्या त्रिकोणामध्ये अशी उभी रेष येणार आणि पुढच्या त्रिकोणामध्ये अशी एक तिरकी रेष येणार. म्हणजे या चिन्हांचा तशाच प्रकारचा गट पुढच्या 5 ठिकाणी येणार आहे पहा. म्हणजे मोकळा त्रिकोण, त्रिकोणात टिंब, त्रिकोणात पोकळ गोल, त्रिकोणात उभी रेष, त्रिकोणात तिरकी रेष. मग आता या त्रिकोणाच्या ठिकाणी काय आलं हे तुमच्या लक्षात पण आलं असेल पहा. हे जे प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी बघा काय आलेलं आहे, तर त्रिकोणामध्ये वर्तुळ आलेलं आहे. आता पुढचं पहा, हाच गट पुन्हा येणार पहा. मोकळा त्रिकोण, पुन्हा त्रिकोणात टिंब, म्हणजे हे तर त्रिकोणात टिंब येणार, दुसरंच रिकामी जागा. पुन्हा त्रिकोणात पोकळ गोल, त्रिकोणात उभी रेष, त्रिकोणात तिरकी रेष. आता पुढचा गट पहा, त्रिकोण, त्रिकोणात टिंब, त्रिकोणात वर्तुळ आणि इथं त्रिकोणात उभी रेषा आहे. जे तिसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी त्रिकोणात उभी रेषा आहे. मग अशा प्रकारचे 3 चिन्ह असणारा पर्याय आपल्याला शोधावा लागेल. तर तो आहे पर्याय क्रमांक
1. तो आहे पर्याय क्रमांक 1. बघा सर्वांना समजले का लयबद्ध मांडणी? हॅलो, अरे समजले का? हो हो सर. हा, ओके. हा 2 नंबरची डायग्राम बघा. हा पण 10-11च्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे 28 क्रमांकाचा. एकूण चिन्ह मोजा तुम्ही किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 15 आहेत. 15 आहे म्हणजे 15 कुठल्या पट्टीमध्ये आहे? 3च्या आणि 5च्या. म्हणजे एकतर तुम्ही 3चा गट करू शकता किंवा 5चा गट करू शकता. आता 3चा करायचा का 5चा करायचा? त्यात वेगळ्या प्रकारची चिन्ह किती आहेत त्यावर ठरवूया. आता बघा, मोकळ्या चौकोनाचं एक चिन्ह आहे. पुन्हा चौकोनामध्ये टिंब हे एक चिन्ह आहे. पुन्हा चौकोनामध्ये अशी तिरकी रेष हे एक चिन्ह आहे. पुन्हा चौकोनामध्ये अशी तिरकी रेष हे एक सिंबॉल दिसते आणि चौकोनामध्ये असं अधिक चिन्ह हे एक सिंबॉल दिसते. म्हणजे विविध प्रकारची 5 सिंबॉल आहेत पहा. किती सिंबॉल आहेत? 5 सिंबॉल आहेत. मग आपण 5चाच गट करूया. 1, 2 प्रश्नचिन्हासहित गट घ्यायचा. हा 5चा झाला. पुन्हा हा 5चा झाला आणि राहिलेल्या 5चा. म्हणजे पहिल्या ठिकाणी एम्प्टी चौकोन येतोय. पुन्हा दुसऱ्या ठिकाणी चौकोनामध्ये टिंब येतोय. त्यानंतर चौकोनामध्ये अशा पद्धतीची तिरकी रेष आहे. आता पुढे जे आहे हे सिंबॉल येणार पहा. चौकोनामध्ये अधिक चिन्ह असल्यासारखं सिंबॉल येणार आणि शेवटचं सिंबॉल तुम्हाला दिलंय चौकोनामध्ये अशा पद्धतीची तिरकी रेष. या क्रमानुसार 5 चिन्हांची रचना दिलेली आहे. आता मग सांगा, इथं जर पाहिलं पहिला 5 जणांचा गट, तर 4 नंबरची डायग्राम कुठला आहे? तर चौकोनामध्ये अधिक चिन्ह. आता पुढचा गट पाहूया आपण. हा जर गट पाहिला तर मोकळा चौकोन, चौकोनात टिंब म्हणजे प्रश्नचिन्ह जागी 3 नंबरचं काय आहे बघा वर. चौकोनामध्ये अशा प्रकारची तिरकी रेष. चौकोनामध्ये अधिक चिन्ह आहे, चौकोनामध्ये तिरकी रेष. झालं. दुसरा प्रश्न चिन्हाच्या ठिकाणचं चिन्ह आपण शोधलं. शेवटचं पहा, हा मोकळा चौकोन. आता ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी चौकोनात टिंब येणार. चौकोनामध्ये काय येणार? टिंब येणार. हा, कोणता पर्याय येतोय बघा पण. अशा पद्धतीचा पर्याय कोणता आहे? मला वाटते पर्याय क्रमांक 3 आहे. बरोबर? समजतंय का सर्वांना? हॅलो, हो सर. हो सर. हो सर. हा, ओके. ही झालं चिन्हांची लयबद्ध मांडणी, हा टाइप. आता हा प्रश्न पहा. इथे एकूण किती चिन्ह आहेत बघा. 2011-12च्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 83 आणि 84 हा लयबद्ध मांडणी टाईपचा आहे. इथं पण चिन्ह आहेत. एकूण चिन्ह बघू 83 प्रश्नामध्ये 5, 5, 10 आणि 2, 12 आहेत. 12 आहेत म्हणजे एकतर 3चा गट असेल किंवा 4चा गट असेल. आता कोणकोणत्या प्रकारचे चिन्ह आहेत त्याच्यावरून आपण 3चा किंवा 4चा गट शोधूया. मोकळं वर्तुळ
वर्तुळामध्ये अधिक चिन्ह, वर्तुळामध्ये वजा चिन्ह आणि वर्तुळामध्ये टिंब 4 चिन्ह आहेत, म्हणजे 4चा गट करूया. हा एक गट झाला आणि हा एक गट झाला. आता हा जो 4चा गट आहे याच्यामध्ये वर्तुळामध्ये टिंब दिसत नाही, त्यामुळे पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी वर्तुळात टिंब येणार. दुसऱ्या 4 चिन्हांच्या गटामध्ये वर्तुळामध्ये अधिक चिन्ह आहे, मोकळं वर्तुळ दिसत नाही, म्हणजे दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी मोकळं वर्तुळ येणार. आणि या गटामध्ये मोकळं वर्तुळ आहे, वर्तुळात टिंब आहे, वर्तुळात अधिक चिन्ह आहे, फक्त वर्तुळात वजा चिन्ह दिसत नाही, म्हणजे आडवी रेषा दिसत नाही. मग अशा पद्धतीचा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक आहे 4 आहे. आता पुढचं पहा. प्रश्न क्रमांक 84 मध्ये एकूण किती संख्या चिन्ह आहेत बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 15 आहेत. 15 आहेत म्हणजे इथं पण 3चा किंवा 5चा गट येऊ शकतो. आता इथं मी जर 5चा गट केला, एक 2 3 4 5 समजा हे घेतलं, एक 2 3 4 5 आणि शेवटी 5. आता विविध प्रकारची चिन्ह बघूया कोणकोणते आहेत. 1 नंबरचं जे चिन्ह आहे त्याचा उलटा येऊ काढलाय आणि अशा प्रकारचं सिम्बॉल आहे. 2 नंबरला तर सरळ सरळ अधिक चिन्ह आहे. त्यानंतर 3 नंबरला अशा पद्धतीचे चिन्ह आहे. आता प्रश्नचिन्ह जागी कोणतं चिन्ह आहे ते शोधण्यासाठी पुढचा गट 5चा बघावा लागेल. अगोदर मी 5 नंबरचं चिन्ह लिहितोय बघा, स्वस्तिक सारखं आहे. फक्त 4 नंबरचं चिन्ह आपण पुढच्या 5 चिन्हांच्या गटातून शोधूया. स्वस्तिक चिन्ह बघा हे आहे, हे आपलं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीची रचना तिथे येणार आहे. आता पहिल्या 5 जणांचा जर गट पाहिला तर हे चिन्ह दिसत नाहीत, म्हणजे असा पर्याय असेल की त्या पर्यायामध्ये हे सिम्बॉल आहे. मग आता मी खाली लिहितो बघा, अशा पद्धतीचं स्वस्तिक लिहितो. पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी हे चिन्ह येणार आहे. आता दुसरा गट पहा, हे चिन्ह आहे, हे पण चिन्ह आहे, हे पण चिन्ह आहे, स्वस्तिक आहे, म्हणजे हे चिन्ह येणार दुसऱ्या गटातील प्रश्नचिन्ह जागी. बघा ते स्वस्तिक कसं काढलेलं आहे, असं आहे. आणि तिसरा जो गट आहे त्यामध्ये पहा, हे चिन्ह आहे, अधिक चिन्ह आहे, हे चिन्ह राहिले पहा. तिसऱ्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपण हे सिम्बॉल करूया. असा पर्याय तुम्ही आता शोधा. पहिलं स्वस्तिक आहे, हा पर्याय नाही येणार, इथं स्वस्तिक नाहीच. बाकीच्या तिन्ही पर्यायामध्ये पहिला स्वस्तिक आहे. आता दुसरा स्वस्तिक आहे पण थोडा वेगळा आहे. आता इथं अधिक चिन्ह आहे त्यामुळे हा पर्याय पण कट झाला. इथं स्वस्तिक नाही म्हणजे हा पण पर्याय कट झाला. मग चौथा पर्याय बघा, पहिलं दोन्ही स्वस्तिक आहेत आणि तिसरं अशा पद्धतीचे सिम्बॉल आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं काय आहे, आन्सर आहे. समजले का तुम्हाला? हॅलो. हो सर. हो सर. या दोन्ही प्रश्नपत्रिकामध्ये सिम्बॉल चिन्हावर आधारित प्रश्न होता पहा, सिम्बॉल. आता पुढे पहा, 13-14च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण थोडं बॅक लावूया. ABA एकूण किती अल्फाबेट्स आहेत मोजा इथं. किती अल्फाबेट्स आहेत रे? डॅश आहेत या ठिकाणचं पण अल्फाबेट धरायचं. 4 5 6 7 8 9 10 11 12 15 आहेत ना? 15 ना रे? हो सर. हो सर. 15 आहे. 15 आहेत.
आता काय झालं इथं, तुम्ही जर पर्याय पाहिलं तर पर्यायामध्ये किती अल्फाबेट आहेत? 5 आहेत. आणि तर डॅश किती आहेत रे एकूण? डॅश 4च आहेत. त्यामुळे हा प्रश्न आपण कट करूया, कारण जर पर्यायामध्ये 5 अल्फाबेट असतील तर वर डॅश किंवा प्रश्नचिन्ह 5 पाहिजे होते. त्यामुळे हा प्रश्न नको घ्यायला. पुढचा प्रश्न घेऊया त्यातला. प्रश्न चुकलेला आहे त्यांचा. आता बघा पुढं अंकांची लयबद्ध मांडणी आहे. अंक किती आहेत बघा? 4 आणि 4 8 9 10 12 अंक आहेत. 12 म्हणजे एकतर तुम्ही 3चा गट करू शकता किंवा 4चा गट करू शकता. समजा मी 4चा गट केला असा तर काय येईल बघा आपण. प्रत्येक गटातील पहिला अंक आपण जर 1 धरला तर 4चा घेऊन चालणार नाही, कारण इथं पहिला अंक 1 आहे, इथं पहिला अंक 0 आहे. नाही चालणार. 6चा करूया का? 6 हे दोन्ही 12. समजा 6चं 2 गट केलं. हा, पहिला अंक 1 आहे पहा. दुसरा अंक इथं 0 टाकतो. इथं काय टाकतो? 0. आता इथं बरोबर आहे. म्हणजे 101 म्हणजे इथं 1 येणार. 101 झालं. आता चौथा अंक काय येतोय? चौथा अंक 5वा आणि 6वा सेम आहे बघा अंक त्या गटामध्ये. फक्त आपल्याला कोणता शोधायचे? चौथ्या डॅशच्या ठिकाणचा अंक शोधायचे. मला वाटतंय 1 जर टाकला तर समजा इथं पण 1 टाकला आणि इथं पण 1 टाकला. आता बघा आपण डॅशच्या ठिकाणी आपण कोणकोणतं अंक टाकलं? पहिल्या गटामध्ये 1 1 आणि दुसऱ्या गटामध्ये 0 1 आहे का? हा पर्याय बघा 11 0 1. पर्याय क्रमांक हो सर. हो सर. हा, पर्याय क्रमांक 2 ला आहे पहा. समजलं का काय केलं? 101 101 101 101 म्हणजे तुम्ही 6चा 1 गट करू शकता किंवा 3चं पण 4 गट होत आहेत. 101 101 101 101 आहे की नाही? अशा पद्धतीनं 4 पण तुम्ही गट तयार करू शकता. यामध्ये तुम्हाला अल्फाबेटची लयबद्ध मांडणी आणि अंकांची पण लयबद्ध मांडणी पाहायला मिळाली असेल. आता पुढं पहा. जेवढं डॅश आहे तेवढा अल्फाबेट बघा. वर 2 आणि 2 4. इथे तर भरपूर डॅश दिसत आहेत. हा एकच डॅश मानूया आपण. चला, काय होते, थोडं प्रिंटिंग मध्ये घोटाळा झालाय. पुन्हा इथं पण एकच डॅश मानूया. आणि इथं मात्र 3 डॅश आहेत, म्हणजे 2 डॅशचा मिळून 1 डॅश करा. बघा, एकूण इथं 5 अल्फाबेट आहेत, म्हणजे 5 डॅश पाहिजे होतं. म्हणजे ए आणि बी च्या दरम्यान 1 डॅश, डी आणि सी च्या दरम्यान 1 डॅश आणि 2 सी च्या दरम्यान 3 डॅश आहेत. चला, आता पर्याय आपल्याला भरायचा आहे. कोणता पर्याय तुम्ही आता सांगायचा? कुठला पर्याय घेऊया जेणेकरून समान? पर्याय क्रमांक 2. हा, त्याच्यानुसार पहिला डी, इथं डी टाकला. पुन्हा बी, इथं बी टाकला. आणि पुन्हा एडीबी टाकतो. इथं ए, इथं डी, इथं बी. हा, आता कितीचा गट तयार केला रे? 12 म्हणल्यावर 3चा पण होतोय, 4चा पण होतोय. वाटतंय 4चा केला, कारण एबीसीडी 4 अल्फाबेट्स आहेत. इथे 4चा केला, इथे 4. समान येते का? हा, समान येते बघा. एडीबीसी, इथं पण एडीबीसी, इथं पण एडीबीसी, इथं पण एडीबीसी. म्हणजे तुम्ही सांगितलेला जो पर्याय क्रमांक 2 आहे तो बरोबर आहे. चला पुढं, प्रश्न क्रमांक 83 मध्ये थोडी दुरुस्ती करतो. इथे एकच डॅश घ्या. पुन्हा इथं 2 डॅश घ्या. हा 2चा मिळून 1 आणि ह्या 2चा मिळून 1. त्यानंतर इथं 1 डॅश घ्या, इथं 1 डॅश घ्या, इथं 1 डॅश घ्या. किती डॅश झालं मग? मला ते 6 झालं. आणि खाली पण तुम्हाला 6 अंक दिले. तुम्ही सांगा कोणता पर्याय टाकू, म्हणजे समान अंकांचं गट? पर्याय क्रमांक 1 टाकल्यावर येते.
बरं तुम्ही म्हणता एक टाका, मी टाकून बघतो. इथं एक टाकलं, इथे एक शून्य टाकला, इथे एक शून्य टाकला, एक, इथे शून्य एक. कुणाचा समान गट झाला सांगा? बघा ना तुम्ही, झाला का समान गट? नाही होत. समजा 4चा तुम्ही गट 4 तयार पर्याय केला, क्रमांक 0 100, इथं 0 100, इथं पण 0 100, पण शेवटी 0 110 येते. किती ते 0 110. त्यामुळे मला इथं 1 नको आहे, इथं 0 पाहिजे. सर मग मग तुम्ही पर्याय पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. 4 पर्याय क्रमांक. पर्याय क्रमांक 4 आता टाकून बघा. पर्याय त्या क्रमांक 4. दोघांच्या इथं 1 ठेवलं, इथं 0 ठेवलं, इथं 0 ठेवलं, इथं 1 ठेवलं, इथं 0 आणि इथं 0. आता चौघांचा गट करूया. या चौघांचा 1, पुन्हा ह्या चौघांचा 1, या चौघांचा 1, म्हणजे 0 100चा बघा गट पुन्हा पुन्हा येतोय. 0 100. बघा इथे 0 100 आलं का? पुन्हा इथं पण 0 100 आलं. इथं पण 0 100 आलं. आणि इथं पण 0 100 आलं. म्हणजे पर्याय क्रमांक 4चं उत्तर बरोबर आहे. हम्म. ह्यातलं काय झालंय, वरचा प्रश्नच व्यवस्थित माझा आला नाही. ठीक आहे, खालचा प्रश्न बघा. बरं ठीक आहे, हा प्रश्न क्रमांक 22 पहा. एकूण किती अंक आहेत मोजा बघू इथं. डॅश सहित अंक मोजा. 4 5 6 7 8 9 10 आणि 16 आहेत मला वाटते. 16 म्हटल्यावर कितीचा गट होणार आहे? 4चा होणार ना? 4चा. हा, मग सांगा कोणत्या 4 अंकांचा समान गट तयार होतोय? समजा पहिल्या पर्यायातील 6 अंक आपण 6 डॅशच्या ठिकाणी टाकलं, इथे 1 टाकलं, इथं 0 टाकलं,
इथं 0 टाकलं, पुन्हा इथं 1 टाकलं, इथं 0 आणि इथं 0. होते का समान बघा? हो सर. आता इथे 0 पहिले 4 110. अंक पर्याय 0 क्रमांक 110 होते. पुन्हा पुढचा गट बघा, इथं पण 0 110 होते. त्यानंतर पुढचा गट 0 110 होते. आणि शेवटी इथं पण 0 110 होते. म्हणजे 4 अंकांचा समान गट पूर्णपणे होते, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हेच आहे. हा, आता खालचा बघा, हा प्रश्न क्रमांक 15. इथे एकूण अंक जर मोजले 4, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24. बरोबर आहे ना 24? मग आपण समजा हा 8चा गट केला, हा 8चा गट केला आणि शेवट 8. सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. 4. बरं, आपण पर्याय क्रमांक 4 मधील अंक टाकून बघूया. 0, इथं 0, पुन्हा इथं 1, 0, पुन्हा इथे 1 आणि 2. 1 बघा इथे काय येते अंक? कोणत्या अंकांचा गट पुन्हा येतो? 1, 0, 1, 0, 0, 1, 2, 1. इथं पण तोच येतोय का? 10, 10, 0, 1, 2, 1. बरोबर आहे. 10, 10, 0, 1, 2, 1. म्हणजे तुम्ही काढलेला उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. नेक्स्ट. हा, प्रश्न क्रमांक 63. 18, 19 चा प्रश्न आहे. सांगा कोणता पर्याय येईल? एकूण 15 अल्फाबेट्स आहेत. म्हणजे एक तर तुम्ही 3चा गट करू शकता किंवा 5चा गट करू शकता. समजा मी 5चा गट केला. ह्या 5चा 1 आणि ह्या 5चा 1 आणि राहिलेल्या 5चा 1. आता कोणता पर्याय घेऊया सांगा समान गट येण्यासाठी? समजा पहिलाच घेतला, 5 टाइम्स ए घेतलं, समजा इथं ए घेतलं, इथं ए घेतलं, इथं ए घेतलं, इथे एक ए राहिला आणि इथे ए घेतलं. हा काय येते बघा, ए ए बी ए ए हा पहिला गट आला. दुसरा सांगा ए ए बी ए ए. तिसरा सांगा ए ए बी ए. आला की सारखा. म्हणजे जर पहिल्या पर्यायातील 5 अल्फाबेट 5 डॅशच्या ठिकाणी टाकलं तर 5 अल्फाबेटचा समान गट पुन्हा 3 वेळा आला पहा. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. हा, चला 64 शोधा. 5 आणि 4, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 अल्फाबेट्स आहेत का? हो 19 सर. अल्फाबेट्स. पर्याय क्रमांक 2.
पर्याय क्रमांक 2. बर, इथं मी बी टाकला, इथं ए टाकला, इथं सी टाकला आणि शेवटी ए टाकला. सांगा आता मला अल्फाबेट सांगा. 3 टाइम्स सी ना, पुन्हा 3 टाइम्स B. बी, पुन्हा 3 टाइम्स ए, सी सी सी, बी बी बी, ए ए ए, पुन्हा 3 टाइम्स सी, पुन्हा 3 टाइम्स बी आणि पुन्हा 3 टाइम्स ए. आणि शेवटचा जी सी राहिला ती डोक्यात घेऊ नका. म्हणजे थोडक्यात 18 अल्फाबेट्स विचारात घ्या. 9 चा गट बघा. आला का 9 चा समान गट? सी सी सी, बी बी बी, ए ए. पुन्हा तोच रिपीट झाला. म्हणजे तुम्ही काढलेलं उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ठीक आहे, आता हे सांगा. सांगा पटपट. आज आपल्याला एका दिवसामध्ये संपवायचे. उद्या हा घटक मी डबल घेणार नाही. तीन नंबरचा पर्याय पाहतो. इथं टी टाकलं, तर यस टाकलं आणि इथं पी टाकलं. पहिला गट सांगा काय होतोय. पहिला गट, PST दुसरा STP आणि पुढचा. TPS आता मला सांगा 3 अल्फाबेट घेणार प्रत्येकात. फक्त काय केलंय, हो. 2 3 1 हा क्रम घेतलाय बघा. 2 3 आणि 1. इथं पण बघा, दुसरा अल्फाबेट, तिसरा अल्फाबेट आणि पहिला अल्फाबेट बघा इथं. किंवा साधं लक्षात ठेवा की 3 जणांच्या गटामध्ये त्या 3 पैकी एक अल्फाबेट पाहिजे. ठीक आहे. आता हा प्रश्न 40वा पहा. चार जणांचा गट करायचा बघा. 4 जणांचा गट. ह्या 4चा 1 केला, ह्या 4चा 1 केला, ह्या 4चा 1 केला. शेवटचं 2 विचारातच घेऊ नका, कारण तो अपूर्ण अल्फाबेटचा क्रम होतोय. पहिलं 4 समान गट आलं पाहिजेत. आता जी एच, समजा इथे एच टाकलं, जी एच जी एच, एच जी टाकलं, पुन्हा इथं जी एच टाकलं, पुन्हा इथे एच जी टाकलं. आता बघा आपण, आता समान जर येत नसलं तरी हा पहिला गट आणि तिसरा गट समान येतोय का रे? जी एच आणि हा दुसरा आणि हा चौथा समान आहे. आपण चौथा अपूर्ण गट दिलाय. म्हणजे काय काय आपण त्या डॅशच्या ठिकाणी भरलं, एच एका ठिकाणी भरला, एका ठिकाणी जी भरला, पुन्हा जी आणि एच. हा पर्याय आहे का बघा. तिसरा. पर्याय क्रमांक 3. हो सर, पर्याय क्रमांक 3. हा, पर्याय क्रमांक 3 आहे. चला पुढं. इथे 4चा गट केला, इथे पण 4चा गट केला आणि इथे 4चा गट केला. फक्त काय भरू तुम्ही सांगा. समजा मी इथं बी भरलं, BABC. मग इथं BABC येण्यासाठी ए आणि सी भरावं लागेल. BABC येण्यासाठी इथं सी भरावं लागेल. म्हणजे काय काय भरलं बघा. BACC आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 4. पर्याय पर्याय क्रमांक 4. क्रमांक 4. काय झालंय माझं थोडं करताना थोडं दिसत नाही काय ठिकाणी. उभी स्क्रीन करून बघतो, बरं दिसतंय का.
हा इथं दिसतंय बघा असं केलं. हा बघा 30. काय भरूया? इथे 6चा गट करूया. 6चा 1 2 3 4 5 6 या 6चा एक गट केला. 3 आणि 3 6चा एक गट केला आणि 4था अपूर्ण गट झाला. आता हा एक गट आहे आणि हा दुसरा गट आहे. मग पहिल्या गटातील पहिला अल्फाबेट बी आहे म्हणजे तो पहिलं बी असणार. दुसरं बघा ए आहे. तिसरं इथं ए आहे म्हणजे इथं पण ए असणार. पुन्हा चौथं बी आहे म्हणजे इथं बी असणार. 5वं इथं बी आहे म्हणजे इथं बी असणार आणि 6वं एच आहे सर पर्याय क्रमांक म्हणजे 3. बी ए ए म्हणजे इथं ए येणार. मग बघा काय झालं अल्फाबेट बी ए बी आणि बी ए. पर्याय क्रमांक 1 सर पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ओके हे बघा आता प्रश्न क्रमांक 31. सर्वांनी आडवा मोबाईल धरा म्हणजे व्यवस्थित दिसेल. इथं एकूण 5 डॉट्स आहेत म्हणजे 5 डॉट्सच्या ठिकाणी 5 अंक आपल्याला भरावे लागणार आहेत. समजा 5चा आपण समान गट केला. या 5चा एक केला. या 5चा एक केला आणि 5चा एक केला. ह्या 5 मधील पहिला अंक 1 आहे. इथं पण 1 आहे आणि इथं मग 1 येणार आहे की नाही. आता दुसरा अंक बघा 0 आहे म्हणजे इथं पण दुसरा अंक 0 येणार आणि इथं पण दुसरा अंक 0 येणार. तिसरा 1 आहे म्हणजे इथं 1 येणार आणि इथं 1 ऑलरेडी दिलाय. चौथा अंक 0 आहे. इथं पण चौथा अंक 0 आहे. इथं पण 0 आहे. 5वा 0 5वा 0 म्हणजे इथं पण 0 येणार. म्हणजे 0 0 पर्याय हा क्रमांक 3. बरोबर. पर्याय क्रमांक 2 बरोबर. पुढं 71वा. हा आता इथं पण 5चा गट करूया. 1 2 3 4 5 म्हणजे इथपर्यंत एक गट झाला. 1 2 3 4 5 म्हणजे इथपर्यंत दुसरा गट झाला आणि 1 2 3 4 5 नाही 4चा करूया सॉरी 4चा करूया. समजा हा 4चा झाला 1 2 3 4 1 2 3 4 आणि 1 2 3 4. आता बघा इथं दुसऱ्या गटामध्ये पहिला अल्फाबेट पी आहे म्हणजे इथं पी असणार. मग प्रत्येक गटात पहिला अल्फाबेट पी टाकूया. चौथ्या गटामध्ये पी बरोबर आहे काढलं. सर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3. दुसरं डब्ल्यू आहे पा मग घेतलं दुसरं डब्ल्यू येणार. इथं पण दुसरं डब्ल्यू येणार. आता तिसरा अल्फाबेट एक्स आहे. इथं पण एक्स आहे. इथं पण एक्स आहे. मग इथं तिसरा अल्फाबेट एक्स येणार. आता चौथा अल्फाबेट पण एक्स आहे बघा. पहिल्या गटात दिलं नाही ते एक्स घेऊया. म्हणजे काय येते पी एक्स डब्ल्यू डब्ल्यू पी एक्स म्हणजे तुम्ही सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न क्रमांक 72 बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 म्हणजे पर्याय आपण क्रमांक 4चा गट 4. करू शकतो इथं पण. पर्याय क्रमांक 4. या 4चा एक केला. पर्याय क्रमांक पर्याय 4. पर्याय बरं क्रमांक टाकून बघतो PYP
इथं पी टाकलं, इथं वाय टाकलं, नंतर पी टाकलं. कुठलं झालं? MPXY ना? हो सर. हो बघा सर. इथं MPXY, इथं पण MPXY आणि इथं पण MPXY. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता याचं सांगा. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 15 आहेत. 15 म्हणजे 5चा गट करूया. हा एक गट, हा दुसरा गट आणि तिसरा गट. चला कुठला पर्याय भरू? दुसरा. दुसरा. बरं भरून बघतो मी. इथं डी, पुन्हा इथं सर पण डी, पर्याय. पुन्हा इथं एफ आणि इथं एफ. कुठला समान झाला? पर्याय क्रमांक 2. डी ई डी एफ एफ. बघा इथं पण झाला डी ई डी एफ एफ, डी ई डी एफ एफ. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. आता ह्याच सांगा. इथं पण 4चा आपण गट करूया किंवा 5चा करूया. 5चा समजा हा 5, हे 5 आणि राहिलेलं 5 असं गट करूया. सर पर्याय क्रमांक 2. सर पर्याय बरं. क्रमांक 2. शून्य शून्य म्हणजे काय झालं? 111 ना? हो. बघा इथं 111 आहे, इथं पण 111 आहे आणि इथं पण 111 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. नेक्स्ट. इथं 5चा गट करूया. हे 5, हे 5 आणि 5. पहिला अल्फाबेट समान आहे बघा, म्हणजे इथं जी येणार. दुसरा अल्फाबेट एच आहे बघा, म्हणजे इथं एच येणार. तिसरा अल्फाबेट जी आहे, इथं दिलं नाही म्हणजे इथं जी येणार. चौथं आय आहे, इथं आय येणार. सर पर्याय क्रमांक 3. आणि 5वं जी दिलंय. पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट. पाचचा गट करा. तिसरा पूर्ण गट असेल. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. 4. बरं मी 2 भरला तर? एकच मिनिट मला. हा बरोबर आहे, तुम्ही सांगितलं. सी बी ना? इथं सी, तर बी, पुन्हा इथं ए आणि इथं सी. पहिला गट सांगा कुठला झाला? सी सी ए बी ए. इथं पण तोच झाला बघा, सी सी ए बी ए. आणि तिसरा पण सी सी ए दिलाय. तुम्ही काढलेलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढच्या प्रश्नात पण 5चा समान गट करा. या 5चा, या 5चा आणि 4था पूर्ण गट लागतो. दुसरा अंक दिला येतं बघा दुसऱ्या गटात 1. म्हणजे दुसरा अंक 1 असणार, इथं पण 1 असणार. सर पर्याय क्रमांक 1. 1.
बर, तिसरा अंक 0, तिसरा अंक 0, तिसरा अंक 0, चौथा अंक 1, चौथा अंक 1, चौथा अंक 1, म्हणजे 1 येणार. आणि पाचवा अंक 1 आहे, म्हणजे इथं पण 1 येणार. म्हणजे 4 टाइम्स 1. बरोबर, पर्याय क्रमांक 1 येते. शेवटची प्रश्नपत्रिका आपली चालू आहे आता. अक्षरांची लयबद्ध मांडणी आहे. आता तर 3चा गट केला. आता इथं थोडं वेगळ्या टाईपचं आहे बरं का. इथं 6चा केला, म्हणजे गट करताना 3, 6, 9 असं करूया. आता पर्याय क्रमांक 2 मधील जर अल्फाबेट ठेवलं तुम्ही, समजा इथे मी बी ठेवलं. ही गेल्या वर्षी विचारला होता, तसा टप होता हा प्रश्न. हा, पहिला गट सांगा काय झाला. पहिला गट 3चा CBA. हा 6चा गट सांगा. CCBA. BBAA. काय दिसतं रे ह्या दोन गटात फरक? इथं C 1 टाइम आहे, इथं C 2 टाइम आहे. इथं B 1 टाइम आहे, इथं B 2 टाइम आहे. इथं A 1 टाइम आहे, इथं 2 टाइम आहे. म्हणजे शेवटचा जो गट येणार तर कसा येणार सांगा. 3 टाइम्स C, 3 टाइम्स B, 3 टाइम्स C. त्यातला बघा हे 3 C दिले, पुढचा पूर्ण गट दिलाय. थोडा वेगळा टाइप आहे. समजलं कसा घेणार हा टाइप कसा आहे? म्हणून पर्याय क्रमांक 2. आता 46वा सांगा. इथे 4चा गट तयार करूया. या 4चा पर्याय क्रमांक 4. 4 पर्याय क्रमांक. पर्याय क्रमांक 4. B, पुन्हा B, पुन्हा A आणि पुन्हा B. हा, पहिला गट सांगा. A B B A. पुढचा गट सांगा. A B B A. पुढचा गट A B B A. म्हणजे हा समान गट पुन्हा 3 वेळा आलेला आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. अशा पद्धतीनं आज आपण अंकांची लयबद्ध मांडणी असेल किंवा अक्षरांची लयबद्ध मांडणी असेल किंवा चिन्हांची लयबद्ध मांडणी असेल, या टाईपचे प्रश्न पाहिलेले आहेत. आता ह्यातलं 1-2 प्रश्न आपलं राहिलं होतं, कारण थोडं स्क्रीन दाखवताना मला प्रॉब्लेम झाला. ते तुम्ही स्वतः सोडवू शकता. मी ग्रुपवर तुम्हाला सेंड करतो. आणि आज जो अभ्यास आहे तो दिवसभरामध्ये तुम्हाला ज्यावेळेस वेळ उपलब्ध होईल त्यावेळेस तुम्ही लिहून ग्रुपवर पाठवू शकता. आणि आज जी चाचणी आहे सामान्य विज्ञान प्रकरण क्रमांक किती आहे आज? 4 ना का 5? 5. 5. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.